टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तूर काढणीला सुरुवात होऊन जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटला गेलेला आहे, परंतु शासनामार्फत जे तूर खरेदी केंद्र आहे ते अद्यापही सुरू करण्यात आलेलं नाही। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर। या ठिकाणी जे आहे तुरीचं जे हमी भावामध्ये तूर खरेदी केल्या जाते। जवळपास 1 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे। तूर काढणीला सुरुवात झालेली आहे। एक कालावधी त्यासाठी उलटून गेलेला आहे, परंतु आता तूर काढणीची जे आहे ते खरेदी केंद्र आहे ते बंद आहे। शासनाने अद्यापही हे जे तूर खरेदी केंद्र आहे ते सुरुवात केलेलं नाही, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना आता तूर जे आहे ते घरामध्ये साठवून ठेवावं लागत आहे। 6 फेब्रुवारी रोजी जे सोयाबीनचं जे हमीभाव केंद्र होतं, नाफेड केंद्र होते, ते त्याची मुदत संपलेली होती। त्यानंतर ते केंद्र जे आहे सोयाबीन खरेदी केंद्र ते बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर आता सोयाबीन काढणी होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे, परंतु अद्यापही नांदेड जिल्ह्यामध्ये तूर खरेदी केंद्र सुरुवात झालेलं नाही। त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांना तूर जे आहे ते आपल्या घरामध्ये साठवून ठेवावं लागत आहे। त्यामुळे तूर खरेदी केंद्र शासनाने तात्काळ सुरू करावे अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होऊ लागलेली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।